काम करतायत आणि दिवसाला 1.5 क्विंटल ते प्रोसेस करतायत. बरं. तर हा जर मूळ आपली जर संकल्पना पाहिली तर भारतीय विचारामध्ये कधी शेती ही प्रधान दाखवलेली नाही. आपल्याकडे गोकुळ संस्कृती मांडलेली आहे. गोकुळामध्ये दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवणं आणि त्याच्यात समृद्धी सामावलेली आहे. आपलं कृषीची देवता म्हटलेली आहे ती भगवान बलराम म्हटलेत, ज्यांच्याकडे एका हातामध्ये नांगर आहे, म्हणजे आम्ही पिकू चांगलं उत्तम पिकू, आणि त्याचबरोबरीने दुसरं आहे मुसळ, ज्याचा अर्थ असा आहे की आम्ही चांगल्या प्रकारे प्रोसेस करू आणि जगाचं उदरभरणाची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. बरोबर. आणि या दिशेने पुढचे जे कोणे एकेकाळी आपल्याला मिलो आयात करावा लागला, तिथपासून 2047 आम्ही हे स्वप्न पाहतो आहोत की आम्ही जगाचे अन्नदाते असू. वा. आणि या सगळ्या टप्प्यामध्ये काय काय असेल तर या सगळ्या टप्प्यामध्ये जमिनीचं आरोग्य असेल, या सगळ्या टप्प्यामध्ये जो शेतकरी ज्याच्यामध्ये काम करतोय त्याला शेती परवडत नाही हा भाव निर्माण झाल्यामुळे काही जण आपल्याला सोडून जात आहेत, आत्महत्या घडतायत. तर त्याच्यामधले हे भावजागरण करत की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, चला आपण ही एकटी तुमची लढाई नाही, आपण सगळे मिळून ही लढाई लढूया, ही भुकेची लढाई. आणि या भुकेच्या लढाईमध्ये आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत हा विश्वास त्याच्या मनामध्ये जागृत करत 2047 हे जग भूकमुक्त होईल का, या दृष्टिकोनातनं आपलं योगदान हे अत्यंत महत्वाचं असेल याच्याविषयी मला शंका नाही. हाच मुद्दा पुढे घेऊन मी कैलास राठोड यांच्याकडे येतो की हे जर आपलं ध्येय असेल 2047 मध्ये सगळ्या जगाला आपण अन्न पुरवू शकू, तर मग अन्न पुरवणारा जो घटक ज्या भागात राहतो त्या भागाचा विकासही तेवढाच व्हायला हवा. बरोबर. माझा प्रश्न असा आहे की जो सगळ्यांनाच नंतर येईल की आता नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आपण उपयोगात आणू शकतो, आणि हे तंत्रज्ञान उपयोगात आणत असताना या शाश्वत विकासामध्ये त्याचा आत्तापर्यंत काही उपयोग करून घेतला आहे का? आपण करून घेतला नसेल तर तो करून घेता येईल का? त्याचं कारण असं आहे, खरं म्हणजे आजगावकरांच्याकडे हा प्रश्न पुढच्या वेळेला येतो, पण आत्ताच सांगून ठेवतो तुम्हाला येत नाही. आज सकाळच्या भाषणामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींनी असं सांगितलं की, आणि तो सायलीताईंच्यासाठी पण प्रश्न मुद्दा आहे तो, की जसं ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रीचं स्थान आहे, त्या स्त्रीला आणखी सक्षम करण्याच्या दृष्टीने 15,000 ड्रोन हे महिलांना दिले जातील, त्याचं प्रशिक्षण दिलं जाईल की ज्याचा उपयोग शेती या व्यवसायासाठी चांगला होऊ शकतो. आणि त्यांनी 2 कोटी ही संख्या नंतर सांगितली, 2 कोटी महिलांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. तर हा भाग फक्त महिलांचा भाग आहे म्हणून नाही आहे, फक्त शेतीचा भाग आहे म्हणून नाही आहे, तो शाश्वत विकासाचाही एक भाग आहे. तर माझा प्रश्न या सगळ्या भूमिकेतून असा आहे की 2047 मध्ये आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे त्या ध्येयासाठी शाश्वत विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आत्तापर्यंत आपण काही केलेला आहे का, आणि यापुढे त्याची दिशा कशी असणार आहे? कृषी विषयामध्ये तंत्रज्ञानाचा योग्य वापर या विषयामध्ये जी आपण काही कामं केली ती मी आपल्याला अवश्य सांगेल. तत्पूर्वी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ जे स्वप्न देशाच्या माननीय पंतप्रधानांनी पाहिले की पूर्ण देशभरामध्ये 10,000 शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं संघटन, ह्या विषयामध्ये सुद्धा आपली संस्था महाराष्ट्रामध्ये 6 जिल्ह्यामध्ये 32 शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केलेली आहे. बरोबर. ज्या 3 कंपन्या 100% महिलांच्या कंपन्या आहेत. बरोबर. आणि त्याच्यात तंत्रज्ञानाचा वापर म्हणाल तर सोलार ड्रायरच्या माध्यमातून भाजीपाला वाळवण अशा आपल्या गावोगावी मातृशक्ती करतायत. आणि 1 नाही 2 नाही, मागच्या वर्षी जवळपास 5,000 टनापेक्षा अधिक कांदा आपण मागच्या वर्षी वाळवला. आणि ह्या सगळ्या मातृशक्ती घर बसल्या आपले शेतातलं काम, घरातलं काम, मुलांचा सांभाळ करत करत आज त्यांचं स्वावलंबनाकडे वाटचाल करतायत. दुसरा मुद्दा असा आहे की शेतकरी कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतीतलं ॲव्हरेज वाढवणे आणि त्याचं प्रोसेसिंग करणे. तर या विषयामध्ये आपण जे काम केलेलं आहे ते आपली शेतकरी उत्पादक कंपनी, एका शेतकरी उत्पादक कंपनीने
20-20 टनाचे 5 कोल्ड स्टोरेज उभारलेले आहेत. बरं. त्याचा उद्देश असा आहे, आता पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये लिंबूचे भाव कोसळतात, पण हेच लिंबू जर आपण कोसळलेल्या भावाच्या अवस्थेमध्ये जर साठवून ठेवलेत आणि जेव्हा आपल्याला आवश्यकता साधारणतः जानेवारी फेब्रुवारी नंतर रसवंत्या सुरू होतात, तर शेतकऱ्याला त्याचा दुप्पट तिप्पट फायदा होतो. त्याच्यामुळे आपण कोल्ड स्टोरेजचा सुद्धा अधिक चांगला उपयोग करून लिंबू सोबत केळी सुद्धा त्याच्यात पिकवून चांगली विषमुक्त केळी लोकांना उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करतोय. या व्यतिरिक्त उत्पादन खर्चाचा विचार करत असताना अवजार बँक, ही अवजार बँक सुद्धा आपल्या शेतकरी कंपनीच्या माध्यमातून आपण अधिक प्रभावीपणे वापर करताना एका अर्धिका नावाच्या शेतकरी उत्पादक कंपनीचा 1 नाही 2 नाही 6 अवजार बँक एका गावामध्ये किंवा त्या क्लस्टरमध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसतात. थोडंसं स्पष्टीकरण त्याचं देता येईल का? अवजार बँक ही संकल्पना म्हणजे जे शेतकरी वगैरे ऐकतील त्यांच्या माहितीसाठी नेमकं काय आहे हे? अवजार बँकची संकल्पना अशी आहे की शेतकरी उत्पादक कंपनीचा केंद्रबिंदू हा सीमांत शेतकरी, अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक आहे. आपण सगळीकडे पाहतो की ट्रॅक्टरचा वापर हल्ली वाढत चाललेला आहे आणि ट्रॅक्टर हे बहुभूधारक किंवा जे काही जमीनदार गावात आहेत तिथून सुरुवात होते, त्यांच्याकडे असतात. आणि छोटेखानी शेतकरी जो असतो की अशा प्रकारचे अवजार घेऊ शकत नाही. आणि मग मला जेव्हा साधारणतः हंगाम जो असतो तो एकाच वेळेला असल्या कारणाने त्या गावामध्ये सगळ्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. स्वाभाविकपणे अशा वेळेला ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, अवजार आहे, त्याचा भाव वाढतो. त्याच्यामुळे त्या शेतकरी कंपनीची जर अवजार बँक असेल आणि शेतकरी त्याचे सभासद झालेले असतील तर त्यांना नाममात्र शुल्कामध्ये ही अवजार बँक मार्फत त्यांना ही उपलब्धता होते. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा उत्पादन खर्च कमी होतो. अवजार बँकची संकल्पना अशी आहे. बरं बरं बरं. शाश्वत विकासामध्ये फक्त शेतीचा विकास, महिलांचं सक्षमीकरण किंवा अवजारांचा वापर हाच नाही आहे, तर शेतीपूरक उद्योग आणि एकूणच ग्रामीण भागाचा विकास करत असताना तिथल्या व्यक्तींचा विकास हाही एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो. मग व्यक्तींचा विकास म्हणजे नेमका काय, या संदर्भात काही चिंतन आहे का? अवश्य सांगता येईल. ग्रामीण संस्कृती ही अशी आहे की एकमेकाशी जोडलेली आहे. शेतीमध्ये राबत असताना किंवा ते जे शेतकरी कुटुंब आहे त्याच्यात वेगवेगळे त्याचे वलय आहेत. त्याच घरातलं लहान मूल शाळेत जात असतं, त्याच्यामुळे शिक्षण हा सुद्धा एक त्याच्यातला भाग आहे. महत्वाचा. आरोग्य हे सुद्धा त्या शेतीतून जे पिकतं त्याच्यातूनच ते आरोग्याचं संवर्धन केलं जातं. या विषयामध्ये आपण काम करत असताना 2-3 गोष्टीचा विचार केलाय. आता पहिला टप्पा आपल्या संस्थेचा झाला की पाण्याची उपलब्धता करून दिली, पाणी अडवलं. पण त्याचा योग्य पद्धतीने वापर करायचा असेल तर चांगल्या पद्धतीनं तंत्रज्ञान पाहिजे. अनेक भागामध्ये वीज अजून पोहोचलेली नाही. त्याच्यामुळे शाश्वत विकास विभागामार्फत आपण असं शोधतोय की अनेक शेतकऱ्यांकडे पाणी आहे पण ती पाणी पिकापर्यंत नेण्याची व्यवस्था नाही. म्हणून आपण सोलार ऊर्जेच्या माध्यमातून पंपाचा उपयोग करता येईल का, यासाठी काही बँकेची पण आवश्यकता असते, काही धनिक लोकांची म्हणजे जे CSR देतात अशांची पण आवश्यकता असते. असे CSR देणारे बँका आणि शेतकरी आणि संस्था असे एक चांगल्या प्रकारचं गुंफण करून ज्या शेतकऱ्यांपर्यंत अजून वीज पोहोचलेली नाही त्यांना आपण सोलार पंप देण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत. दुसरा एक भाग असा आहे, आरोग्याचा एक विषय निघाला तर त्याचं कुटुंब जर चांगलं निकोप जीवन जगायचं असेल तर आरोग्य हा सगळ्यात महत्वाचा बिंदू आहे. आणि अधिक खर्च हा आरोग्यावर केला जातो आणि त्याच्यातून आर्थिक पण थोडं घसरण त्या कुटुंबामध्ये होत असते. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी अजून चांगलं पिण्याचं पाणी नाही आहे. तर RO वॉटर याच्या माध्यमातून सुद्धा आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं, म्हणून ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या अशा वेगवेगळ्या ठिकाणाचं सर्वे करतात आणि RO वॉटरची सुद्धा उपलब्धता आपण त्या भागामध्ये केलेली आहे. अशा पद्धतीचं काम आपलं शाश्वत विभागामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी चालतं. अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायला आवडेल की सुरुवातीला आपण उल्लेख केल्याप्रमाणे दुग्ध क्रांती ही महिलांनी केलेली आहे आणि शेतीपूरक व्यवसाय याला काही पर्याय नाही स्वावलंबनासाठी. आजचा सगळा हवामानाचा अंदाज पाहता आपल्याला पर्यायी व्यवसाय शेतकऱ्यांना करावेच लागतील. म्हणून आपल्या महिलांच्या शेतकरी कंपनीने दूध विषयामध्ये 1 नाही 2 नाही 6 ठिकाणी दुधापासून खवा निर्मिती हा सुद्धा एक चांगला उपयोग केला, म्हणजे एक पूरक उद्योग केलेला आहे. अजून एक महत्वाचा बिंदू मला आपल्याला सांगावं असं वाटतं, शेती करत असताना केवळ पैसे देणारी शेती असं नाही तर ही आपली आरोग्याचं संवर्धन करणारी शेती
म्हणून आपण स्वानंद नावाच्या प्रोजेक्ट मार्फत ग्रामीण भागामध्ये अशा सगळ्या मातृशक्तींना एकत्रित करून त्यांना काही विषमुक्त शेती करण्यासाठी चांगल्या प्रकारचे दर्जेदार बियाणे देता येईल का आणि त्याच्या माध्यमातून त्या मातृशक्तीचं चांगलं आरोग्य टिकवता येईल का याच्यासाठी सुद्धा आपण विचार करत आहोत. म्हणजे एकूणच सगळा विचार करत असताना आपण शाश्वत विकास, ज्याला म्हणजे एकत्रित सगळ्यांचा विकास, आणि तो सुद्धा एक साथ व्हायला हवा, या दृष्टीने विचार करून आपण बोलतो आहोत. सायलीताई, तुमच्याकडे मला यायचं आहे आता. तुमच्याकडे येत असताना पुन्हा हा मुद्दा की महिला हा घटक आहेच आहे, आणि जसं आत्ता यांनी सांगितलं की दुग्ध क्रांती, याच्यातला अगदी सुरुवातीचा मुद्दा, काही जणांचं मानववंशशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा माणूस हा भटका होता. तो थांबला कधी? तर जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हा. आणि शेतीचा शोध हा स्त्रीने लावलेला आहे अशी एक संकल्पना मानववंशशास्त्रामध्ये मांडलेली आहे. ती गरोदर असताना एके ठिकाणी थांबली आणि तिथे तो शेतीचा शोध लागला अशी एक संकल्पना आहे. ती कितपत खरी आहे कितपत खोटी याच्याबद्दल माहीत नाही, पण काही जणांनी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळं जगातला पहिला उद्योग हा महिलेने सुरू केलेला आहे. ही भावना जर महिलेपर्यंत पोहोचली तर खऱ्या अर्थाने ती उद्योजिका होते. आणि आता मधल्या काळामध्ये ती विसरून गेली असेल तर तिला तिची आठवण करून देऊन आपण किती सक्षम आहोत ह्याची जाणीव करून देण्याच्या दृष्टीनं आपण जे काही आधी प्रयोग सांगितले, तसेच आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या महिलेला आणखी सशक्त कसं करता येईल या संदर्भात काही योजना आहेत का किंवा काही सुरू झालेल्या आहेत का? सरांनी जसा आत्ता विषय सांगितला, आपल्याकडे सोलार ड्रायिंग हा विषय सांगितला, तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हटलं तर गेल्या आत्ता 2023 मध्ये संभाजीनगर जिल्ह्याच्या आपल्या फुलंब्री तालुक्यातल्या महिलांच्या उद्योगामुळे पहिला नंबर महाराष्ट्र राज्यात आला. वा वा वा. म्हणजे एक कौतुकास्पद आहे की ग्रामीण भागातील महिला, म्हणजे तिचं शिक्षणही पूर्ण नाहीये, अशा महिला जर उद्योगात सहभागी होत आहे आणि त्यांचं नाव राज्यस्तरापर्यंत जात आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या समाविष्ट होत आहेत, तर ही कुठेतरी आपली बदलती संकल्पना आपण टेक्नॉलॉजीकडे चाललो असं वाटतंय. आणि इतरांसाठी ते एक आदर्श आहे. आणि सध्या आपण जे म्हणतोय की महिलेचं जे काही आर्थिक स्वावलंबन आहे, जसं आता आपली सावित्रीबाई फुले संस्था जी आहे, ग्रामीण भागामध्ये 75 गावांमध्ये आरोग्याचं काम करते आहे, तसंच 22 गावांमध्ये किशोरवयीन मुलींबरोबर सुद्धा काम करते. म्हणजे जर तुम्हाला महिलेचा विकास घडवायचा पण त्या कुटुंबाचा विकास पण त्याच्यात झाला पाहिजे, म्हणजे आरोग्य सुधारेल तर तुम्हाला त्या अर्थव्यवस्थेला मदत करता येईल. आणि मुलींमध्ये जे काही आता आपण वाढतं प्रमाण म्हणतोय की शिक्षणाचं जे काही पाया रचला जातोय आपला, की तो मुळातच बाल वयातच रोवल्या पाहिजे. ते काही संस्कार असतात ते त्या वयात झाले पाहिजे. अशांसाठी आपण वेगवेगळे प्रोग्राम तिथे घेतो. कळी मोलताना असेल किंवा संस्कार विषयक वर्ग असतात, अशा आपण त्या किशोरवयीन मुलींमध्ये घेतो. म्हणजे ते संस्कार रुजवण्याचं काम पण आपण करतो की ती मुलगी जर इतर दुसऱ्या गावात जर गेली तर ती एक चांगली सून किंवा चांगली आर्थिक व्यवस्था असलेली महिला तयार झाली पाहिजे. आपली ही संकल्पना घेऊन आपण काम करतोय. म्हणजे पुढे चालून काय आहे की ही जी पिढी आहे या पिढीला एक जागरूक नागरिक होण्याच्या दृष्टीने आपण हा विचार करणं आवश्यक. आता माझा प्रश्न एक दुसरा तुमच्याकडे असा आहे की आत्तापर्यंत ज्या काही पूरक उद्योगांचा आपण विचार केलेला आहे, भविष्य काळामध्ये असे काही नवनवीन पूरक उद्योग होऊ शकतात का? या विषयावर काही संशोधन करून आपण असा एखादा काही विचार आहे का की नवीन आत्तापर्यंत असा उद्योगाचा विचार केला नाही, पण या प्रदेशाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन, जसं आता आपण विचार करतो शेळी पालन हा पहिल्यांदा आपण एक वेगळा होतो. कुक्कुटपालन असो, शेळी पालन असो, मेंढी पालन असो, हे विषय. नंतर हळूहळू त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फळांवरच्या प्रक्रिया झाल्या, भाज्यांवरच्या प्रक्रिया झाल्या. तर याशिवाय आणखी काही पूरक उद्योग आपल्याला नवनवीन शोधता येतात का? त्याची माहिती होऊ शकते का? तर आत्ता जी काही आपण म्हणतोय की सगळीकडे टेक्नोसेवी हा फार महत्वाचा
दुवा मानला जातो. आतापर्यंत आपल्याला महिलांना मोबाईल हँडल करता येतो, पण आपण एक संगणकीय दृष्ट्या पण त्यांच्यात काही क्रांती घडवू शकतो का, असा पण विचार आपण करतोय की गावामध्ये त्यांनाच ती टेक्नोसेवी कशी उपलब्ध होईल, त्यातून त्यांना वेगवेगळ्या उद्योगांची माहिती कशी करता येईल. आता नवीन उपक्रम आम्ही आता हातात घेतोय, जवळजवळ 3 CR पर्यंतचा तो प्रोजेक्ट असेल. तर त्याच्यामध्ये की आपल्या भागात मका हे उत्पादन फार आहे, आम्ही ज्या भागात काम करतो आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, तर त्यामध्ये आतापर्यंत कुणीही आपलं मेज ग्रिट म्हणून म्हणजे मक्याचे 3 प्रकार असं काम केलेलं नाही. तर तो प्रकल्प आपल्याकडे आपल्या महिला करणार आहेत आता. आणि सध्या दुसरं एक की माय पॅड माय राईट्स हा सॅनिटरी नॅपकिनचा एक विषय आहे की महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे, तो पण आपल्या भागात सुरू आहे. आणि तिसरं जे काही एक अजून आमची जी संकल्पना आहे, एक कृषी कन्या नावाचा आपला एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये एक महिलाला आपण ज्या काही छोट्या शेतीच्या प्रॅक्टिसेस असतात म्हणजे लावणीपासून तर काढणीपर्यंतच्या सर्व तिला शिकवल्या जातात आणि ती इतर महिलांना पुरवते. म्हणजे एक महिला साधारणतः 50 महिलांपर्यंत जाऊ शकते. मग ते तिच्या त्या प्रॅक्टिसेस शेतावर घेणं असतील, डेमो प्लॉट असतील, आणि ह्या सगळ्या चालत असताना आपण महिलांबरोबर जेव्हा काम करतोय, साधारणतः आपल्या ह्या भागामध्ये 2000 ज्या महिला काम करतात, त्यातलं ह्या वर्षीची जी काही उलाढाल झाली ती आमची जवळजवळ कोटींच्या म्हणजे 40 कोटींच्या आसपास गेलेली आहे, आणि सगळी महिलांनी. त्यात महत्वाचं जे काही काम झालं की आतापर्यंत जी खरेदी विक्रीची जबाबदारी होती शेतमाल, ती पुरुषांची मक्तेदारी होती. तर आमच्या गावामध्ये म्हणजे ज्या कंपन्या काम करताय, शेतमाल असेल, शेतकरी महिला असतील, त्या कंपनीच्या डायरेक्टर असतील, तर थोडीशी वेळ घेते, 2 संकल्पना सांगते. एक त्यात आहे कलेक्शन सेंटर, म्हणजे 10 गावांचं मिळून एक कलेक्शन सेंटर असेल, आणि दुसरं आहे विलेज लेवल कलेक्शन सेंटर, ती गावातलं असेल. त्या ताईला आम्ही मुंबाताई नाव दिले, म्हणजे आपलं एक ब्रँड म्हणावं की ते आमचं मुंबा नावाचं ब्रँड आहे. आणि त्या ताईला नाव दिलंय मुंबाताई. ती विलेज लेवल कलेक्शन सेंटर चालवते, म्हणजे गावातला जो काही शेतमाल असेल तो ती स्वतः तिथं खरेदी करते आणि तो केंद्रावर पाठवतो. यात शेतकऱ्याचा एक फायदा झाला की ग्रामीण भागात जो काही व्यवहार चालतो तो महिनाभरावर किंवा 15 दिवसावर चालतो, काहींचा तर 6 महिन्यावर, की तुला 2% त्याच्यातून जो काही माल दिला त्याला 2% मिळतील, तुला महिनाभराने पेमेंट मिळेल. पण हे कुठेतरी बंद झालं. कधी कधी विश्वास पण नसायचा, तो व्यापारी चाललाही जायचा. काही शेतकरी असेही, त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या पण ह्या गोष्टीमुळे झालेल्या आहेत. तर हे कुठेतरी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. आपण शेतकऱ्याला 24 तासाच्या आत ऑनलाईन पेमेंट करतो, जेणेकरून त्याची हमाली असेल, कटता असेल, ह्या सगळ्या गोष्टी वाचल्या. म्हणजे जो काही त्याला बाजारभावाप्रमाणेच आपण त्याला तो रेट देतो. म्हणजे कुठेतरी जी काही व्यापाऱ्यांची मक्तेदारी आपल्या भागात चालली होती ती कुठेतरी कमी झाली आहे, आणि शेतकऱ्यांना तो विश्वास आलाय की आता भागातील जो काही म्हणतो ना आपण भाव ठरवणं असतो की आधी विचारतात तुमच्या मुंबा केंद्राचा भाव काय, मग आम्ही व्यापारी भाव ठरवतो. म्हणजे हा कुठेतरी बदल झालाय. आणि हे जवळजवळ 300 गावांमध्ये काम चालू आहे आपलं, आणि 60 CC केंद्र चालू आहे. बरं. एक प्रश्न माझ्या मनात आहे, तो कोणाशी संबंधित आहे त्यांनी उत्तर द्यायला हरकत नाही किंवा त्यांनी सांगायला हरकत नाही. आपल्याकडे गोधनाचा आपण खूप मोठ्या प्रमाणावर विचार केलेला आहे. गोधन हे म्हणजे जसं आपल्याकडे ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती या 2 मूळ संस्कृती आपल्या देशाच्या सांस्कृतिक परंपरा आहे. त्या कृषी संस्कृतीतलं गोधन हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर गोधनामुळं आपल्याला मिळणारं गोमूत्र आणि गोमय याच्या संदर्भात कुठे आपण या परिसरात काम करत असताना त्याच्यावर काही संशोधनात्मक किंवा काही प्रक्रियापूर्वक उद्योग या संदर्भात कधी काम केलेलं आहे का, किंवा काही प्रस्ताव आहे का त्या संदर्भामध्ये? बरोबर आहे. गायीशिवाय, गो आधारित शेतीशिवाय पर्याय नाही. तो एक आपल्या खताचा किंवा दूध दुभतं याचं आणि बैलाचा वापर शेतीसाठी याचं एक चांगलं उदाहरण गाय आहे. गायीवर ही इथली शेती आधारित आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या शेतकरी कंपन्यांमध्ये, प्रत्येक कंपन्यांमध्ये, त्या तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये असे काही व्यक्ती नक्की आहेच जे अजूनही गायीचं सांभाळ करतात. अशा लोकांचा एक वेगळा ग्रुप केला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. याच्यासाठी आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांना विकसित करत असतो. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे 0 बजेट नैसर्गिक शेती. अशाच प्रकारचं तंत्रज्ञान आहे ऋषी कृषी.
आणि आणखी एक पद्धत आहे जैविक ऊर्जा विज्ञान, जी आपल्या ऋषी मुनींनी विकसित केली, की ज्या आपण जे काही अग्निहोत्र करतो त्याचं सायंटिफिक रिझन सांगायचं असेल तर गाईच्या शेणापासून बनवलेली गोवरी, त्याच्यामध्ये तूप आणि विशिष्ट वेळेला सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला केले जाणारं अग्निहोत्र, त्याचा त्या वायुमंडलामध्ये होणारा एक सकारात्मक ऊर्जा, आणि त्या आपल्याला माहिती आहे की ह्या राखेमध्ये 18 प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट्स असतात, आणि ते जर आपण योग्य वेळी पिकांना दिलं तर त्याची भरभराट नक्की होते, त्यांची फूल आणि फळधारणाही चांगल्या पद्धतीची होते. त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये, कंपन्यांमध्ये असं उद्योग होताना दिसतात. त्याचा एक 3 कंपन्या अशा आहेत की ज्या दूध विषयामध्ये काम करतात. जसं एक कंपनी बफेलो बँक ही कन्सेप्ट घेऊन पुढे जात आहे, की ज्या दूध देणाऱ्या म्हशी आहेत त्या दूध देणं जेव्हा भाकड होते त्यावेळेस ती थेट कत्तलखान्याकडे जाते. ती थांबली पाहिजे, त्याची जी प्रजोत्पादन किंवा उत्पादन क्षमता आहे ती विकसित झालेली आहे, ती थांबली पाहिजे. या विषयाला धरूनच हळूहळू जी आपल्या भागामध्ये गाय ह्या विषयाकडे केवळ दूध ह्या नजरेने बघितलं जायचं, तर आता आपण शेण आणि गोमूत्र हे सुद्धा याचं बाय प्रॉडक्ट आहेत. याच्यासाठी शेण आणि गोमूत्राच्या आधारे ज्याला म्हणतायत गो आधारित DAP दाणेदार, म्हणजे आज शेतकऱ्याची मानसिकता अशी आहे की शेतकरी जो वापरतो त्या फॉर्म मध्ये शेतकऱ्याला देता आलं पाहिजे. म्हणून काही ठिकाणी आपण गो आधारित DAP देण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे की आपलं मंजण आहे, साबण आहे, धूप आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये वापरल्या गेल्या पाहिजे. म्हणून आमचे गंगापूरच्या कंपनीचे शेतकरी असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे असे शेतकरी ज्यांनी याचं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतः आता घरी करतात आणि विक्री देखील करतात. बरं. त्यानंतर आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या एक ताई आहेत बीड जिल्ह्यातल्या, त्या गोमय गणपती बनवतात. बरोबर. आज सगळीकडे आपण पर्यावरक पण गणपतीचा विचार करतो आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा याला नकार देऊन पर्यावरणपूरक असा एक गणपती चांगला तयार झाला पाहिजे, उत्सव चांगला साजरा करता आला पाहिजे. या हेतूने गाय पण जगली पाहिजे, पर्यावरणाचा पण विचार झाला पाहिजे. या हेतूने आमच्या शेतकरी कंपनीच्या महिला संचालकांनी यावर्षी 5000 गोमय गणपती बनवलेले आहेत. बरोबर. हा एक छान आहे. आणखी एक प्रश्न माझ्या मनात बरोबरीने मी याला एक विषय जोडू इच्छितो. जसं माणसांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या आशाताई या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा आधार आहेत, तसं पशुधनाचं काळजी घेणारं पशुधन आरोग्य साथी हा एक उपक्रम सावित्रीबाई फुलेचा एक विशेष उपक्रम आहे, जो गाव पातळीवरच्या तरुणाला पशु आरोग्याच्या प्राथमिक ज्याला काय म्हणूया फर्स्ट एडचं त्यांचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्याच्या माध्यमातून माणसाच्या बाबतीमध्ये असं आहे की पेशंट जो आहे तो डॉक्टरकडे येतो, इथं उलट आहे, डॉक्टरला पेशंटकडे जावं लागतं. आणि त्यामुळे या सेवेमध्ये मर्यादा आहेत. आणि एकूणच पशुवैद्यकांची उपलब्धता आणि त्यामुळे वेळेत ते पोहोचेपर्यंतचा इलाज करणारी ही व्यवस्था आपण 45 गावामध्ये उभी करू शकलो. हे करत असताना एक खूप गमतीशीर गोष्ट त्याच्यामध्ये घडली की जसं गाईचं दूध आटलं आणि त्याची क्षमता कमी झाली म्हणून ती कत्तलखान्याकडे जाते, हा जसा एक पशुधन घटण्याचं कारण आहे, तसं दुसरं एक कारण आहे, जोपर्यंत वासराचं रूपांतर गायीमध्ये किंवा बैलामध्ये होत नाही तोपर्यंत तिच्याकडे कमालीचं दुर्लक्ष असतं. हे ज्यावेळी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेस इथल्या ज्येष्ठ पशु वैद्यकीय संघटनेच्या माध्यमातून गावोगावी सुदृढ वासरू स्पर्धा घेतल्या. बरोबर. आणि त्याच्यातून जनजागरण घडलं. आणि पहिल्या वर्षी आम्हाला सुदृढ वासरू शोधावी लागायची, सलग 5व्या वर्षी केलं तर आम्हाला बक्षिसांची संख्या वाढवावी लागली आणि एक चांगली निकोप स्पर्धा यातून निर्माण झाली आणि पशुधन विकासाच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पडलं. आता एक कैलास राठोड, तुम्ही आता बोलताना आशा वर्कर्स हा एक शब्द वापरला. मी गायकवाडांच्याकडे येतो की आरोग्य विभागाचं काम करत असताना आशा वर्कर्स ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेबद्दल आधी आम्हाला सांगावं तुम्ही. आशा वर्कर जे आहेत, ही संकल्पना अशी आहे की स्वयंइच्छेने आणि स्वयंप्रेरणेने काम करणारे कार्यकर्ते जोडणे. तर आपण शहरी भागातील ज्या सेवा वस्त्या आहेत तिथं आरोग्य मित्र अशी संकल्पना जोडलेली आहे.
तर ज्या ज्या भागामध्ये आपलं आरोग्य केंद्र आहे त्या त्या भागामध्ये आपण एक, आता मी जर माझ्या संत गाडगेबाबा आरोग्य केंद्राचा विचार केला तर आपण 40 आरोग्य मित्र जोडलेले आहेत आणि ते स्वयंप्रेरणेनं आणि स्वयंइच्छेनं आपला वेळ आपल्याला देतात. हे सगळ्या प्रिव्हेंट टू हेल्थ कार्यक्रमामध्ये त्यांची जबाबदारी काय असते? त्यांची जबाबदारी असते की आपण त्यांना 3 महिन्यातून एकदा ट्रेनिंग देत असतो डॉक्टरांच्या माध्यमातून. उदाहरणार्थ आपण त्यांना फर्स्ट एडचं ट्रेनिंग देतो की जेणेकरून तिथल्या एखाद्या मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला काही जखम झाली तर ते तिथल्या तिथं तो आरोग्य म्हणजे त्याला एका छोट्या कारणासाठी खूप लांबच्या लांब दवाखान्यापर्यंत यायला लागू नये, बरोबर, या कारणाने आपण ते, हीच संकल्पना त्या ही मागची आहे. संकल्पना आहे. तशी संकल्पना ग्रामीण भागामध्ये आशा वर्कर आहे. केअर मदर किट नावाची एक संकल्पना आहे की जे प्रेग्नेंट महिला जे असतात की ते आशा वर्कर त्या प्रेग्नेंट महिलेची पूर्ण तपासणी करतात आणि हेडगेवार रुग्णालयामध्ये त्याचा पूर्ण डाटा जातो. त्या महिलेला जर काही प्रॉब्लेम झाला तर रुग्णालयातील डॉक्टर त्यांना ते कळवतात आशा वर्करला आणि लगेच जवळच्या डॉक्टरांकडे त्यांना पाठवलं जातं. बरं. तशी संकल्पना आरोग्य महिला समिती आहे. सेवावस्तीमध्ये आपण 40 आरोग्य महिला समिती तयार केलेली. बरं. आणि प्रत्येक महिन्यातून त्यांना आपण एक बैठक घेत असतो महिन्यातून एकदा त्या समितीची. समितीमध्ये एक 10 ते 12 महिला असतात आणि त्यांना आपण आरोग्या संदर्भामध्ये एखादा विषय घेऊन त्यांच्याकडे जातो आणि त्या 10 ते 11 महिला वस्तीमध्ये त्याचं जनजागृती करतात. बरं. अशी ही आरोग्य महिला समिती, आरोग्य मित्र आणि आशा वर्कर अशी संकल्पना आहे. पिराजी कमले, मी आपल्याकडे येणार आहे ते एका वेगळ्या याच्यासाठी की जसं आत्ता बोलताना सायली त्यांनी सांगितलं की आपले युवा शक्ती जी आहे मग ती विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थिनींच्या स्वरूपात असो, ती भविष्यामध्ये आपली राष्ट्राचे नागरिक आहेत ते, तर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने काही योजना आपल्याकडे आहेत का? मग ग्रामीण भागातला युवक, वस्तींमधला युवक, राबवणी घातली युवती किंवा वस्तींमधली युवती यांच्या संदर्भामध्ये काही प्रकल्प, काही योजना? आपल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने भूमिपुत्र नावाचा एक प्रोजेक्ट आपला ग्रामीण भागांमध्ये कार्यरत आहे की या प्रकल्पाच्या माध्यमातून एक त्यांना सैनिकी प्रशिक्षण म्हणा किंवा मग गावाबद्दलची जाणीव म्हणा, तर असं प्रशिक्षण तिथल्या युवकांना दिलं जातं. आणि दोस्ती नावाचा प्रोजेक्ट आपला आहे, तिथे शाळेमध्ये युवक आणि युवती, किशोरी आणि विद्यार्थी विकास अशा या दोन्ही गटाचा विकास सुद्धा आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून करत आहोत. त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल आणि त्याचबरोबर गाव आणि राष्ट्रप्रेम या विषयाचं एक शिबिर आपण करत आहोत. व्यक्तिमत्व शिबिर असेल किंवा 1 वीक फॉर माय विलेज असे उपक्रम आपण तिथे राबवत आहोत. आणि याच्यातून एक देशाबद्दलचं प्रेम त्या युवकांमध्ये निर्माण व्हावं आणि हे युवकच नंतर आपल्या गावांमधले एक नेतृत्व करतील किंवा गावांमधले जे सामाजिक प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी एक नवीन पिढी आपल्याला तयार होईल. आणि जेव्हा असं निर्णय क्षमता असेल, अशा निर्णय क्षमतेमध्ये असे युवक, किशोरी आणि युवक, विद्यार्थिनी याचा सुद्धा एक सहभाग या ग्रामविकासामध्ये किंवा घेण्याचा प्रयत्न आपल्या मंडळाच्या वतीने करत आहोत. जसं मी आत्ता एक गोमय आणि गोमूत्र याचा जसा उल्लेख केला, तसा आणखी एक विचार माझ्या मनात आहे की शेतीमध्ये तयार होणारा जो, ज्याला आपण कचरा हा शब्द नाही वापरायचा पण कडबा म्हणतो, किंवा धान्याची कापणी केल्यानंतर जे राहतं त्याचं कागदामध्ये रूपांतर करणं, पुठ्ठे तयार करणं, हे करणं, हा एक उद्योग होऊ शकत नाही. या संदर्भात आपण काही योजना केलेली आहे का किंवा तसा काही विचार आहे का? कारण नवीन किंवा दुसरा एक मुद्दा माझ्या मनात येतो, केळीच्या सालापासून काही वस्तू तयार होतात का? शेंगाची टरफलं आहेत, त्याचा काही उपयोग होतो का? तर या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून आपण काही करू शकतो का? याच्या संदर्भात काही योजना असतील किंवा नसल्या तरी आता आपण आता थोडंसं शेवटाकडे येत आहोत की शतकाकडे जाताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांना सामावून घेऊन आपल्याला पुढे शिखराकडे जायचं असेल तर जे जे काही शक्य असेल, जे जे पूरक उद्योग, फक्त शेती हा एक उद्योग नको, शेतीला आजूबाजूचे जे काही उद्योग असू शकतील त्यांना जोडून घेणं आणि त्या दृष्टीने यांचा विकास करणं, या दृष्टीने काही योजना आहेत का? बरोबर आहे. शाश्वत विकास म्हणत असताना सृष्टीमधील प्रत्येक घटकाचा योग्य उपयोग हा देखील महत्त्वाचा बिंदू आहे.
बायोडायनामिक शेती या शेतीशास्त्रामध्ये गो आधारित म्हणजे शेणापासून गोमयापासून बनवलेले काही जे प्रिपरेशन आहेत, जे काही खत आहे, बायोडायनामिक S9 कल्चर ज्याला म्हणतात, त्याचा उपयोग करून आपण ग्रामीण भागामध्ये जे काही शेतमाल वेस्ट आहे, बायोमास ज्याला आपण म्हणतो, त्याचा आपण कंपोस्ट बनवतो आणि त्याचा चांगला उपयोग करून शेतकरी आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करताना खत म्हणून वापर करतात, ज्याने मायक्रोन्युट्रिएंट्स तर वाढतातच, पण जैविक कार्बन वाढवण्यासाठी, ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरा मुद्दा जो आपण सांगितला की केळी असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल, याचा काही उपयोग होता. तर जळगाव जिल्ह्यामध्ये आपले 3 शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि यांनी अशा ठिकाणी जे काही संशोधन करतात, अशा संशोधन केंद्राला व्हिजिट केलेली आहे की केळीचे जे खांब असतात, केळीचं सीझन निघून गेल्यानंतर खांब कापून फेकून द्यावे लागतात, तर त्याचा उपयोग करून आपल्याला दोर बनवता येईल का, अशा प्रकारचं संशोधन ज्या ठिकाणी चालतं अशा ठिकाणी आपले शेतकरी कंपनीचे संचालक जाऊन आले. त्याच्यामुळे प्रशिक्षण, अभ्यास आणि अभ्यास सहल आणि संशोधन हे आपल्या शेतकऱ्यांमध्ये निरंतर चालणार आहेत. आपल्याला मला सांगायला आनंद वाटेल, मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या संस्थेअंतर्गत काम करणारे संभाजीनगर जिल्ह्यातले 25 शेतकरी CFTR आहेत, सेंट्रल फूड ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, जे म्हैसूरला आहे, अशा ठिकाणी 3 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन आले. आणि त्याचा केंद्रबिंदू आहे मराठवाड्यातलं जे आपलं वैशिष्ट्य आहे, भरड धान्य वर्ष यावर्षी चालू आहे, मिलेट्स इयर. तर ज्वारीपासूनचा बाजरीचा रवा असेल, ज्वारीचे पोहे असतील, अशा विषयामध्ये आपल्याला काम करता येईल का? जी ज्वारी आपल्या मराठवाड्याचं GI मानांकन प्राप्त आहे, अशाच आपल्याला प्रक्रिया करता येईल का? बदनापूर आणि या वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं आपण त्यांचे सॅम्पल घेतल्यानंतर तिथले नाबार्डचे आपले जिल्ह्याचे प्रमुख आहेत क्षीरसागर साहेब, त्यांनीच देखील या विषयामध्ये आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत केलेली आहे हे सर्व मिळवण्यासाठी. तर मला असं वाटतं की शेती विषयातला खरा शास्त्रज्ञ हा शेतकरी आहे. त्याला आपण सांगतो आणि तिथपर्यंत नेतो की तुम्ही हे केलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या 25 जणांमध्ये 11 जण ह्या मातृशक्ती होत्या आणि मला असं वाटतं की प्रक्रिया म्हटल्यानंतर मातृशक्तीकडे अधिकपणे हा विषय जातो. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायला आवडेल, बायोमासमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये असतं ते पळाटे असतात, कापसाचं जे काड्या असतात, त्याच्या आधारे कैलास बांटे नावाचा आपला संचालक आहे नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यातला, तो या विषयापासून पेपर, छोट्या छोट्या बॅगी ह्या तयार करण्याचा उद्योग त्याचा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळं काही करू का, तर नक्की नाही, पण असे करणारी मंडळी आपण नक्की जोडू शकतो. त्याच्यामुळे या दृष्टीने शाश्वत विकास करायचा असेल तर अशा प्रकारचे विचार करणारे, काम करणारे लोकांना आपण जोडून ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. एकूणच आत्ता जी चर्चा आपण केलेली आहे, या चर्चेचा मुख्य उद्देश जो आहे की जेव्हा आपण शतकाकडे जाऊ तेव्हा हा जो ग्रामीण भाग आहे, हा ग्रामीण भाग या शतकाकडे जाताना राष्ट्राच्या विकासामध्ये खूप भरीव योगदान देणारा असणार आहे. या दृष्टीने आत्ता आपली तयारी चालू आहे. याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून खात्री पटलेली आहे की नुसतं उद्योग म्हणून नव्हे तर संशोधनाच्या पातळीवर जाऊन उद्योगामध्ये कसा बदल करता येतो, नवीन तांत्रिक सहाय्य घेऊन त्याचा उपयोग कसा येतो किंवा तंत्रज्ञानसुद्धा कसं विकसित होऊ शकतं, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आज जी चर्चा केली. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं तसं की आपल्या भारत सरकारने जो एक या वर्षीचा आपल्याला मंत्र दिलेला आहे, मेरी माटी मेरा देश, आणि या भारतवर्षातले जेवढे कम्युनिटी रेडिओ आहेत त्यांच्या संघटनेने सुद्धा हा विषय उचलून धरलेला आहे. या दोघांच्या माध्यमातून आणि विश्वाकडे जाताना आपण कशा पद्धतीनं जाऊ शकतो, विश्व शिखरावर पोहोचण्याच्या दृष्टीनं शतकाकडे वाटचाल करताना आपण कसं जाऊ शकतो, या संदर्भात आपण सगळ्यांनी खूप छान माहिती दिली. मी डॉक्टर सुहास आजगावकर, पिराजी कमले, सायलीताई देशमुख, कैलास राठोड आणि सुभाष गायकवाड आपणा सर्वांचे रेडिओ देवगिरीच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आभार मानतो. आपण आलात, या चर्चेत सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान नवीन अशा प्रकारची माहिती दिली. त्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गतला चर्चावरील एक कार्यक्रम ऐकलात. रेडिओ देवगिरी वारसा लोकसंस्कृतीचा